ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्जुनला काही झोप लागत नसते. त्याची झोपच उडालेली असते. ज्या वेळेला इथे अस्मिता सायलीला म्हणते की तुला एकदा कळेल की अर्जुन तुझ्याबरोबर खोटं बोलतोय, तुझ्यापासून काहीतरी लपवतोय, तेव्हा तू काय करशील? अर्जुनला माफच करशील ना? तेव्हा सायली काय म्हणते, अजिबात नाही, मी अशा खोटाड्या माणसाबरोबर राहणार नाही आणि त्याला माफसुद्धा करणार नाही, असं ती आता म्हणालेली असते. तेव्हा अर्जुनला झोप येत नाही. तो उठून आता बसलेला असतो. सायली म्हणते, काय हो, काय झालं? तुम्हाला झोप येत नाही आहे का? तुम्ही अजून झोपलातच नाही का? तो म्हणतो, नाही, पाणी प्यायला उठलो होतो. ती म्हणते, हे बघा, तुम्ही अस्मिताताई आणि सचिन भाऊजींचा विचार करताय का? इतका विचार नका करू, सगळं काही चांगलं होईल. तुम्ही झोपा बरं, झोपा. आणि ती अर्जुनच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला आता थोपटून झोपवत असते आणि तिला खूप झोप आलेली असते. तेव्हा अर्जुन तिचा हात आता डोक्यावरून बाजूला ठेवतो, तिच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि आता टेन्शनमध्ये अजूनही बसलेलाच असतो. तेव्हा इथे अर्जुनला काही झोप येत नाही. तो आता बेडच्या खाली येऊन तिथेच झोपलेला असतो. सायलीला जाग येते. ती म्हणते, अरे बापरे, हे कुठे गेले? यांना अजून झोप आलेली नाहीच आहे का? ती म्हणते, अहो हे काय, तुम्ही इथे बसून का झोपताय? चला बरं, आता वरती जा आणि तुमच्या जागेवरती जाऊन थोडा वेळ झोपा बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको, आपल्याला आता ती जाधव म्हणजे वंदना जाधव हिच्याबद्दल माहिती गोळा करायची आहे ना. आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे. अजून ती ज्या ठिकाणी काम करायची तिथे जायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, आता झोपत नाही, मी पण फ्रेश होतो. तेव्हा सायली म्हणत असते, अहो काय झाले तुम्हाला? तुम्ही रात्रभर झोपला नाहीत. अस्मिताताईंचा एवढा विचार करू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं चल, आपल्या दोघांना निघायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, मी नाही येऊ शकणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, का? तेव्हा सायली म्हणते, सचिन भाऊजी घरामध्ये असताना मी त्यांच्या भरोशावरती अस्मिताईंना सोडून कसं काय येणार आहे? आणि ती प्रिया तर आहेच. काल तुमच्याबद्दल खोदून खोदून विचारत होती. तुम्ही मार्केटमध्ये आहात की दुसरीकडे कुठे गेलात? तिच्याबद्दल पुरावे तर गोळा करायला गेलात नाही ना? हे तिला आपल्याकडून काढून घ्यायचं होतं, म्हणून ती मला खोदून खोदून विचारत होती. तेव्हा हे बघा, आज काही मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. मला अस्मिताताईंसाठी घरीच राहावं लागणार आहे. तेव्हा चैतन्याचा अर्जुनला फोन येतो. अर्जुन आणि चैतन्य दोघेजण वंदना जाधवला शोधायला जाणार असतात. त्याच्यावरती सुद्धा अर्जुन आता चिडचिड करत असतो, कारण त्याची झोप झालेली नसते. त्यानंतर कल्पनाला प्रतिमाचा फोन आलेला असतो. ती म्हणते, काय गं कल्पना, कसे आहात तुम्ही? तेव्हा कल्पना म्हणते, काय गं, जेव्हापासून हा सचिन घरामध्ये आलाय ना, घरातलं सगळं वातावरण डिस्टर्ब झालं आहे. पण आम्ही अस्मिता आणि बाळासाठी आनंदी राहायचं ठरवलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, आणि तुम्ही असंच केलं पाहिजे, तरच बाळाची वाढ छान पद्धतीने होईल ना, आणि आपली अस्मितासुद्धा प्रसन्न राहील, बरोबर की नाही? तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, अगं मी काय म्हणते, आमच्या बाजूला जे आता काका काकू राहतात ना, त्यांच्याकडे एक मुलगी कामाला येते आणि तिने मला सांगितलं की तिची आई आहे ना, लहान मुलांची मालिश वगैरे खूपच छान करते आणि त्या मुलीला आहे ना, मी आता तुमच्या घरी पाठवलं आहे. तिच्याबरोबर तू बोलून घे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मुलगी जरी घरकामं करत असली तरी ती हुशार आहे. ती कॉलेजमध्ये सुद्धा जाते आणि तिचं शिवणकामसुद्धा खूप उत्तम आहे गं. तिला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. मी तिला सांगितलं आमची तन्वी फॅशन डिझायनिंग करते म्हणून म्हणून तिच्याकडे ती थोडी माहिती घेण्यासाठी सुद्धा येणार आहे. तेव्हा तन्वीला तिच्याबरोबर थोडं बरं वागायला सांग. त्यानंतर इथे अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको चल मी निघतो हां. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, सांभाळून जा आणि शक्य झालं तर संध्याकाळी लवकर परत या. तेव्हा तिथे अर्जुनला आता अडवायला प्रिया येते. प्रिया म्हणत असते, अर्जुन अर्जुन, अरे एक मिनिट, अरे तू ऑफिसला चाललं आहेस का? तुझं जाणं गरजेचं आहे का रे ऑफिसला? तेव्हा सायली म्हणते, तुला माहिती नाही का ते कोण आहेत? त्यांचं ऑफिसला जाणं महत्त्वाचं नसेल? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही गं, कसं आहे ना सायली, तुला माहिती आहे ना, तो सचिन घरामध्ये आल्यापासून घरातलं वातावरण पूर्णपणे डिस्टर्ब झाले. अर्जुन जर घरी असेल तर तेवढंच इथे बाबाला आईला बरं वाटेल ना. म्हणून मी म्हणत होते की अर्जुन, तू जर घरूनच काम केलंस तर नाही चालणार का? तेव्हा इथे मी अश्विनला सांभाळायला सांगितलं असतं, पण त्याला इमर्जन्सी आली ना, त्याला जावं लागलं. पण तू थांब ना अर्जुन.
तेव्हा अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, मलासुद्धा इमर्जन्सी असतात आणि माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. तू जरी घरातली जबाबदारी घेतली असशील ना, तरी तुझ्याने काही ती झेपणार नाही आहे. पण मी ऑफिसला गेलो ना, तरी माझी बायको उत्तम घर सांभाळेल. ती आहे घरी, पण मला ऑफिसला जावं लागणाऱ्या माझ्यासुद्धा महत्त्वाच्या मीटिंग आहेत. असं म्हणून अर्जुन तिथून निघतो. तेव्हा सायली म्हणते, प्रिया, हा केविळवाणा प्रयत्न करून तुला काय साध्य करायचं आहे ते मला बरोबर माहिती आहे. पण हा केविळवाणा चेहरा जरी केलास ना, तरी तुला हवं ते तू शक्य करू शकणार नाहीस. तेव्हा प्रिया म्हणते, सायली तू कशाबद्दल बोलतेस? अर्जुनला घरी थांबायला सांगितलं आईबाबांसाठी, त्यासाठी बोलतेस का? तेव्हा सायली म्हणते, मी काय बोलते हे न कळण्या इतपत तू लहान नाही आहेस, तेवढी तू हुशार आहेस प्रिया. तेव्हा इथे आता प्रिया रागाने जाते, कारण तिला कळलेलं असतं प्रियाची स्ट्रॅटेजी काय आहे ते सायलीला बरोबर कळलेलं असतं. तेव्हा सायली बोलल्यानंतर प्रिया जाते आणि तांदूळ निवडायला घेते. तांदूळ निवडत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की मी इथे एवढी सकाळपासून राबते आणि ही सायली मस्त बाळाला घेऊन आरामात बसली आहेस काय, आता बघ मी काय करते. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, सायली अगं मी काय म्हणत होते, एक काम कर ना तू. मी आता ठरवले, जेवणाची स्वयंपाकाची सगळी जबाबदारी मी घेतली होती, पण आता अस्मिता तिची डिलिव्हरी झाली की नाही, मला असं वाटतं की आता काही दिवस ना मी स्वयंपाक करणारच नाही आहे. मी ती जबाबदारी घेतच नाही, कारण अस्मिताची आताच डिलिव्हरी झाली. उगाच जेवणामध्ये माझ्याकडून तिखट मीठ जास्त पडायचं. तेव्हा जेवणाची जबाबदारी तू घेतेस का आपल्या अस्मिताताईसाठी गं? कारण कसं आहे, मला स्वयंपाक बनवता येतो, पण इतका चांगला पण येत नाही ना गं. तेव्हा तू एक काम कर, बाळाला माझ्याकडे दे आणि स्वयंपाकाचं तू बघ. देतेस का बाळाला माझ्याकडे? तेव्हा सायली म्हणते की प्रिया, बाळ सांभाळणं इतकं सोपं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं म्हणून तर म्हणते ना, बाळाला सांभाळायला माझ्याकडे दे, तू स्वयंपाकाचं बघ. तेव्हा इथे सायली म्हणते, बरं ठीक आहे, बस बस इथे बस. हे घे, बाळाच्या मानेखाली एक हात ठेव आणि खाली एक हात ठेव आणि बाळाला घट्ट पकडा. त्यानंतर इथे विमल म्हणत असते, सायलीताई आता यांची खूपच मजा येणार आहे बघा तुम्ही. त्यानंतर इथे प्रिया बाळाला आता खेळवता खेळवता त्याला रडवते. खेळणं जोरात वाजवते, बाळ रडायला लागतं. त्यानंतर बाळ तिच्या आता साडीवरती सुसू करतं. ती म्हणत असते, अरे देवा हे काय, शी, बाळाने माझी साडी खराब केली, त्याने शू केली माझ्या साडीवरती. अरे देवा, सायली लवकर इकडे ये, इकडे लवकर, आता माझ्या साडीचा घाण वास येईल. तेव्हा विमल काय म्हणते, नाही तन्वीताई, बाळाच्या सूने तुमच्या साडीचा घाण वास नाही येणार. ती म्हणते, तू गप्प बस ग, सायली लवकर इकडे आणि बाळाला घे बरं, मला जाऊन चेंज करायचं आहे. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे कल्पना. कल्पना म्हणते, काय गं तन्वी, काय झालं, तू इतकी का आरडाओरडा करतेस? अगं अगदी बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, आई अगं बघ ना, बाळाला मी घेतलं थोड्या वेळासाठी, तर त्याने सूज केली गं माझ्या साडीवरती. माझी साडी किती महाग आहे, डागबीग लागला तर मला जाऊन आता क्लीन करायला नको का, साडी बदलायला नको का? तेव्हा कल्पना म्हणते, अगं तुला माहिती आहे का तन्वी, लहान बाळाच्या सूचा इतका वास नाही येत आणि डाग तर मुळीच पडत नाही. उलट जे काही ओलं झालं आहे ना, ते सुद्धा सुकेल, आता नको काळजी करू. आणि त्याची नॅपी चेंज कर ना जरा आणि दुसरी सुकीवाली लाव बरं. ती म्हणत असते की त्याला डायपर का नाही घालत? तेव्हा सायली म्हणते की प्रिया, तुला काय वाटतं, 7-8 दिवसांच्या मुलाला डायपर घालतात का? वेडी आहेस का तू? त्या बाळाला मोकळंच सोडायचं असतं. त्यानंतर इथे आता प्रिया डायपर चेंज करायला जाते, पण तिला काही ते जमत नाही, तिला काहीच करता येत नसतं. तेव्हा इथे आता कल्पना म्हणते, सायली बाळा जा तू, तुझा बाळाला घे बरं. तेव्हा सायली आता बाळाला घेते, त्याला सगळं व्यवस्थित करते, त्याला क्लीन करते आणि ती आता मस्त इथे बाळाला बालोत्यामध्ये गुंडाळून ठेवते. तेवढ्यातच तिथे शैला आलेली असते. शैला म्हणते की कल्पना सुभेदार यांचंच घर आहे ना? तेव्हा कल्पना म्हणते, हो मीच. तेव्हा ती म्हणते, मी शैला आहे. तेव्हा कल्पना म्हणते, शैला तुला प्रतिमाने पाठवले का गं? ती म्हणते, हो, मला प्रतिभा मॅडमने इथे तुम्हाला भेटायला पाठवलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, ये ना ये, इथे बस. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की मी आलेच, चेंज करून आले. तेव्हा शैला म्हणत असते की तुम्ही तन्वीताई ना, तुमच्याबद्दल मला प्रतिमाताईंनी सांगितलं आहे. तुम्ही मला जरी ओळखत नसलात तरी मी मात्र तुम्हाला नावाने ओळखते. तेव्हा इथे लगेचच शैला म्हणत असते की मलासुद्धा फॅशन डिझायनिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे,
मी खूप छान छान गोष्टी शिवते, पण मला तुमच्याकडून थोडी त्या कॉलेजची माहिती हवी होती. तुम्ही मला ज्या ठिकाणी तुम्ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स करताय किंवा ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे त्या कॉलेजबद्दल तुम्ही मला थोडी माहिती द्याल का? म्हणजे कॉलेज कसं आहे, कशा पद्धतीचं शिक्षण आहे? तेव्हा ती म्हणत असते, अरे देवा, ही मला आता असं काय काय विचारते ज्याचा आणि माझा काही संबंधच नाही आहे. फॅशन डिझायनिंगचा आणि माझा काडी मात्र संबंध नाही. ही गोष्ट जर या सगळ्यांना कळली तर माझी वाटच लागेल. सायली आपल्या मनामध्ये म्हणत असते की शैला प्रियाला प्रश्न विचारते तर प्रियाचा चेहरा इतका पडलेला काय? प्रिया काही लपवण्याचा प्रयत्न तर करत नसेल. तिने फॅशन डिझायनिंग नक्की केली आहे ना? तेवढ्यातच इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं एका ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुमच्या ऑफिसमध्ये वंदना जाधव नावाची बाई काम करत होती ना? तो म्हणतो हो करत होती ना, काही वर्षांपूर्वी करत होती, पण आता ती इथे नाही आहे, तिने हा जॉब सोडला. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या आता कुठे असतील, त्यांचा काही ॲड्रेस वगैरे तुमच्याकडे आहे का? आत्ताचा ॲड्रेस, मोबाईल नंबर काहीही. ते म्हणतात की नाही नाही, अहो त्या आधी काम करायची, आता किती वर्ष झाली जॉब सोडून आणि कुठेतरी त्या निघून गेल्या. मग आता तुम्ही मला सांगा, इतका जुना रेकॉर्ड आमच्याकडे असेल तरी का? आणि असेल तर तो शोधणार कुठे? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अहो बघा ना, काहीतरी पुरावा असेल ना तुमच्याकडे. तो माणूस म्हणतो, साहेब माफ करा, पण आता तिच्याबद्दल तरी आमच्याकडे काही पुरावा नाही आहे. तेव्हा इथे अर्जुनला राग येतो. तो सरळ तिथून निघून जातो. चैतन्य म्हणतो की तुम्ही एक काम करा, या ॲड्रेसवरती ना आम्हाला फोन करा किंवा कुणाला तरी पाठवा. हा माझा मोबाईल नंबर आहे. वंदना जाधवबद्दल काहीही कळलं, काहीही सापडलं तर लगेच आम्हाला कॉल करा, असं आता चैतन्यने त्या माणसाला सांगितलेलं असतं. आणि अर्जुनने फक्त एकच केलेलं असतं, सतत आपली चिडचिड, सगळ्यांवरती चिडचिड करत असतो. तेव्हा इथे आता शैला प्रियाला काही प्रश्न विचारत असते, फॅशन डिझायनिंगच्या रिलेटेड काही प्रश्न विचारत असते. तेव्हा प्रिया म्हणते, बाप रे, तुला फॅशन डिझायनिंगबद्दल खूप काही माहिती आहे गं. शैला म्हणते, हो, कारण मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला त्याच्यामध्येच माझं करिअर करायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं पण आता तू मला सगळीच माहिती विचारतेस काय? माझ्याकडून माहिती घेऊन तू आत्ताच इथे कोर्स पूर्ण करतेस की काय? तेव्हा कल्पना म्हणते, अगं पण ती इथे तुझ्याकडून माहिती घेण्यासाठीच आली आहे, खास तुला ती विचारायला आली आहे कॉलेजबद्दल. तेव्हा जे काही असेल किंवा ती जे काही तुला विचारते ना, तिच्या सर्व प्रश्नांची तू उत्तरं दे, टाळाटाळ करू नकोस, त्यासाठीच तर ती बिचारी इथे आली आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, आई अगं काय सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ? ते कॉलेज किती मोठं आहे तुला माहिती आहे का? तिथे खूप खर्च होतो, एवढी फी तिला परवडणार आहे का? तेव्हा इथे शैला म्हणते, अगदी बरोबर, फी तर खूप जास्त आहे, ती तर मला परवडणार नाहीच, म्हणून तर मी तुमच्याकडूनच आधी माहिती गोळा करत होते तिथे जाण्याच्या आधी. तेव्हा सायली म्हणते, फीची काळजी करू नको, हे बघ, तुझ्यामध्ये शिकण्याची जिद्द आहे ना, तुला शिकायचं आहे ना, मग पैशांची अडचण येणार नाही. अन्नपूर्णा ट्रस्टमधून तुझा संपूर्ण खर्च केला जाईल. अन्नपूर्णा ट्रस्ट ही आता जे लोक म्हणजे ज्यांच्याकडे शिकण्याची इच्छा असते पण पैसे नसतात त्या लोकांची होतकरू विद्यार्थ्यांची मदत करतच असते. मग आता होतकरू विद्यार्थी तर तू पण आहेस, मग तुझीसुद्धा संपूर्ण मदत केली जाईल, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे प्रिया आता तिथून जात असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की तन्वी एक काम कर, आपल्या अस्मितासाठी दुधाचा ग्लास आणि त्या सचिनसाठी कॉफी घेऊन जा बरं. तेव्हा इथे विमल म्हणते, मी तयार करून ठेवले, फक्त तुम्ही कप घेऊन जा. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे सचिन कुठे जातोयस तू, हे घे, तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले, कॉफी घे. तेव्हा तो म्हणत असतो, काय झाले प्रिया, सांग ना, काय झाले तन्वी? हे बघ, तुला ना माझ्याबरोबर असं गोड गोड वागायचं, नाटक करायची गरज नाही आहे. जे काही आहे ते तू स्पष्टपणे बोलू शकतेस. नाही, कसं आहे ना, तुझ्याबद्दलचं सगळं सत्य मला माहिती आहे. तू सगळ्यांना दाखवत असलीस ना की तू सुधारली आहेस, तू किती चांगली आहेस, पण तू हे सगळं नाटक करतेस ना, हे सुद्धा मला माहिती आहे, कळलं का? त्यामुळे तू आहे ना डायरेक्ट मुद्द्याचं बोल. अशी कॉफी वगैरे देऊन तुला माझ्याबरोबर गोड बोलायची गरज नाही आहे. तुला माझ्याबरोबर काही डील वगैरे करायचं आहे का? नाही असेल तर स्पष्टपणे बोल, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे आता हातात मोबाईल घेतलेला असतो. प्रिया म्हणते की साक्षीला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, तेव्हा प्लीज तू बोलून घे. तो म्हणतो, तुझा फोन दे, तुझ्या फोनवरून फोन कर, मला नाही करायचं आहे. तेव्हा सचिन आता साक्षीला फोन करतो, तिची विचारपूस करतो, तिला प्रेमाने आय लव्ह यू वगैरे म्हणतो
आणि म्हणतो की आता तू फोन करू नकोस, मला वेळ मिळेल तसा मीच तुला फोन करत जाईन आणि तू काळजी करू नको, इथे सगळं काही आपल्या प्लॅनिंगनुसारच घडतं आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा इथे आता प्रियाला त्याच्याकडून पैसे उकळायचे असतात. ती म्हणते सचिन, आता जशी मी तुझी मदत केली तशी आता तू मला मदत कर पैशांसाठी, मला थोडी कॅश हवी आहे रे. तेव्हा सचिन म्हणतो, हे बघ, मी कुठलंही काम आहे ना ते पैशांसाठी करतच नाही आणि मी कामाचे कुणालाही पैसे देत नाही, त्यामुळे हे डील वगैरे आहे ना ते मला तुझ्याबरोबर नाही करायचं आहे. ती म्हणते, अरे मी फोन लावून दिला ना. तो म्हणतो, तू लावून दिलास, मी तुला लावायला सांगितलं होता का. आणि त्यानंतर इथे आता सायली ही कॉलेजमधून प्रियाची माहिती गोळा करत असते. तेव्हा तिने प्रतिमाला फोन करून प्रियाच्या ID चा फोटो मागवलेला असतो. त्याच्यावरती तिच्या कॉलेजचं नाव वगैरे असतं आणि त्याचबरोबर रोल नंबरसुद्धा असतो. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, थँक्यू सो मच, तुम्ही अगदी व्यवस्थित फोटो पाठवलात. तेव्हा प्रिया इथे आता नक्की कॉलेजला गेली होती का ते आपल्याला बघता येईल. तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं चांगलीच गोष्ट आहे ना, कारण तन्वी खोटं बोलण्यामध्ये किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे आता मला पण कळलं आहे. त्यानंतर अर्जुन आता रागारागाने येतो. चैतन्य म्हणतो, काय झालं आहे तुला, तू काय इतका चिडचिड करतोयस. अस्मिताताई आणि सचिन या दोघांचा विचार करून तू आता सगळ्यांशी भांडणार आहेस का. तर इथे बाईकवरती बिचारा एक माणूस बसलेला असतो, तो फोनवरती त्याच्या कामाचं बोलत असतो. तेवढ्यातच अर्जुन इथे त्याला बाजूला करतो, त्याचं हेल्मेट फेकून देतो, त्यानंतर त्याची गाडीसुद्धा बाजूला करतो. तो म्हणतो, अहो काय काय झालं तरी काय, तुम्हाला असं का वागताय. अर्जुन म्हणतो, कळत नाही तुम्हाला, रस्त्यामध्ये बसून बोलताय, मी माझी गाडी कशी काढणार आहे तिथून, माझी गाडी मी पार्क केले, ती बाजूला कशी काढणार आहे, कळत नाही का तुम्हाला. तो माणूस म्हणतो, अहो एकदा मला प्रेमाने सांगितलं असतं ना गाडी बाजूला करा, तर मी उचलून एकदम बाजूला करून ठेवली असती. तुम्हाला हे सगळं तोडफोड करायची काय गरज आहे, का वागताय तुम्ही असं. म्हणून तुम्ही माझी गाडी इथून उचलाल आणि तिकडे नेऊन फेकून द्याल का, असं करणार तुम्ही. अहो तुम्हाला नीट सांगता येत नाही का, लगेच तुम्ही इथे मारामारी करायला का आलात, कशासाठी. तेव्हा चैतन्य डोक्याला हातच लावतो. तो म्हणतो, अरे देवा, आता हे भांडण मी कसं थांबवणार आहे आणि अर्जुन असं का करतोय, इतकी चिडचिड कशासाठी, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा कल्पना म्हणत असते की सायली, या सचिनला तर आहे ना असं वाटते कधी या घरातून हाकलून देते खरंच. तेवढ्यातच सायली म्हणते की नाही, सचिन भाऊजींना आपण घरातून हाकलू, पण कसं आहे ना, अस्मिताताईंना कळलं पाहिजे, स्वतःहून कळलं पाहिजे की सचिन आता चांगला नाही आहे, तो त्यांचा चांगला विचार नाही करत. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, मला तर ना त्याला घरातून हाकलूनच द्यावं असं वाटतं. त्यानंतर इथे आता कल्पनाला फोन येतो प्रताप काकांचा. ती म्हणते, काय हो, कसे आज, जेवलात का. आणि मग ती कामानिमित्त बोलत असते. तेवढ्यातच इथे आता सायलीचं लक्ष जातं, तर तिकडून समोरून आलेला असतो सचिन दीक्षित. कल्पना तिकडे आता फोनवरती प्रताप काकांजवळ बोलत असते. तेव्हा सायली सचिनबरोबर बोलायला येते. ती म्हणते, काय भाऊजी, सचिन भाऊजी थांबा, थोडं बोलायचं होतं. सचिन म्हणतो की बोला ना वहिनी, काय बोलायचं तुम्हाला. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतके चुकलात, मला मान्य आहे तुमच्याकडून खूप चुका झाल्यात, पण तरीसुद्धा तुम्ही साक्षीला कुठे भेटलात ते सांगा हो. साक्षीची आणि तुमची पहिली भेट कुठे झाली, मला जाणून घ्यायचं आहे, मला ऐकायचं आहे, प्लीज सांगा ना. तेव्हा इथे तो सचिन आता गप्पच बसतो. साक्षीला कुठे भेटलो याचं उत्तर काय सायलीला देऊ असं त्याला वाटत असतं. त्यानंतर पुढील भागामध्ये सायलीने आता HS फॅशन डिझायनिंग या कॉलेजमध्ये फोन केलेला असतो. ती प्रिन्सिपलला म्हणत असते की सर, मला थोडी माहिती हवी होती. तुमच्या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी इथे आता एका मुलीचं ॲडमिशन झालं होतं का, तिचं नाव आहे तन्वी सुभेदार, तिने तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं का. तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की मी फक्त गेल्या वर्षाची नाहीच तर 2 वर्ष आधीपासूनची लिस्ट चेक करतोय, ते आत्तापर्यंत, पण ह्या 3 वर्षांपासून कुठल्याही मुलीचं नाव तन्वी सुभेदार नाही आहे, अशा मुलीने ॲडमिशन घेतलेलं नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रिया, आता लवकरच मी पुराव्यांसहित तुला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार, तू तन्वी नसल्याचं सत्य सगळ्यांना सांगणार.